हॅलो मित्रांनो, तर बघा बिर्याणी बघितलंच तुम्ही, दर्शन घेतलंच तर आज दीदीचा बड्डे, मंगळवार आहे 7 तारीख. तर आज तर नॉनव्हेज करता येत नाही. मग म्हणलं काय करू, चला म्हणलं पनीरची बिर्याणी करू. तर मस्त अर्धा किलो पनीर आणलं आणि 1 किलो तांदूळ आणलं. भरपूर नाही का, मी करते तर भरपूरच करते, कमी नाही करत. त्यामुळं मस्त आणलं आणि सगळं धुतले, तयारी वगैरे केले. हे बघा ऑलमोस्ट थोडंफार तयारी केले होते आणि पटापट तांदूळ शिजायला घातलं. 1.5 तासच तर माझी बिर्याणी पण तयार झाली नाही का. आता एकटीनेच सगळं केलं ना, समजून घ्या, म्हणजे सगळंच तयारी. आणि सेम मी चिकन बिर्याणीसारखंच करते बघा. सगळं बॅटर वगैरे लावून ठेवले, त्याच्यानंतर बिर्याणी झाली म्हणजे तयार ऑलमोस्ट केले. त्याच्यानंतर मस्तपैकी बिर्याणी केले. कोशिंबीर पण करावंच लागतं, कारण नुसती बिर्याणी करून तर चालत नाही, तुम्हाला तर माहिती आहे. खाणाऱ्याचे चोचलेले असतात. आणि बघा पुदिना कोथिंबीर एकत्र केले होते आणि कलरचे दुधात मिक्स केले होते ना मी, म्हणजे हिरवा कलर आणि ऑरेंज कलर. आणि अमूल बटर चिकन मसाला वगैरे आणलं होतं नाही का वरनं टाकायला. आणि ते सगळं पनीर थोडंसं शिजवून घेतलं, म्हणजे सेम जसं आपण चिकन बिर्याणी करतो ना, सेम तसंच प्रोसेस. आणि त्याच्यानंतर अमूल बटर टाकलं मी. तूप नाही चालत आमच्या इथं, तुपाचा लगेच वास येते की उलटी आल्यासारखं करतात दीदी मेन स्पेशली. त्यामुळं अमूल बटर टाकावं लागतं मला. अमूल बटर वगैरे टाकलं, त्याच्यानंतर झाकण मारलं, पातेलं ठेवलं गॅसवर. पहिल्यांदा ठेवलं 1-2 मिनटं फास्ट गॅस, म्हणजे तवा तापायला. आणि त्याच्यानंतर मग बारीक मोठं करून 20-25 मिनटं ठेवले गॅसवर. आणि त्याच्यानंतर बंद केले. आणि त्याच्यानंतर मस्तपैकी बिर्याणी तयार झाली आपली. बघा बरं किती सुंदर तयार झाली आणि खायला पण टेस्टी झाली होती बरं का. असं पण नाही की दिसायलाच टेस्टी होती, तर खायला पण मस्त झाली. तर या मग खायला. चला मग, ओके बाय, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.